भाऊ काय सांगाल पहलगाम इथे हल्ल्यानंतर भारताने जो प्रत्युत्तर पाकिस्तानला दिले काय असं प्रत्युत्तर द्यायला भले भले देश घाबरतात ते आज भारताने करून दाखवलं आहे। मी सर्वप्रथम भारतीय सैन्याचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो की 15व्या दिवशी त्यांनी पहलगाम हमल्याचा ज्या आपल्या बहिणींचं ज्या बहिणी विधवा झाल्या होत्या, ज्या घरचे मुलं गेले होते, ज्या घरचे हे गेले, त्या सगळ्यांचा बदला घेतला आहे। मी भारतीय सैन्याचं, माननीय पंतप्रधानांचं, तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांचं, सैनिकांचं अभिनंदन करतो। आणि हा कार्यक्रम पार्टीबाजीच्या वरती आहे, हा भारतीयांचा, या हिंदुस्थानात राहणाऱ्या नागरिकांचा आहे आणि सगळे नागरिक सैन्याचं, पंतप्रधानांचं धन्यवाद देत आहे आणि भारतीयांच्या एकतेचं धन्यवाद देत आहे। सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांचं मी धन्यवाद देतो की ते पंतप्रधानांच्या पाठीशी उभे राहिले आणि असा खमक्या पंतप्रधान, 56 इंच ज्याची छाती, असा पंतप्रधान ज्याने करून दाखवलं आणि ज्यांनी त्या ज्या बिचाऱ्या विधवा महिला होतात त्यांच्याकरता, त्यांचे पती गेले ते तर दुःख त्यांना आपण वापस आणू शकत नाही, पण त्यांचा खऱ्या अर्थाने ऑपरेशन सिंदूर म्हणून बदला घेतला आहे। मी माननीय पंतप्रधानांचं, सैन्य दलाचं, सर्व सैन्य दलाच्या प्रमुखांचं धन्यवाद देतो। नाही, ते माननीय पंतप्रधानांनी दिलं असं मी सगळ्या चॅनलवर ऐकतो आहे, कारण या सगळ्या बैठकांमध्ये जेव्हा पंतप्रधान बसायचे त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आग दिसायची, प्रचंड राग दिसायचा की त्यांच्या ज्या बहिणींचं, ज्या बहिणी विधवा झाल्या, ज्यांचं सौभाग्य केलं, त्यांच्याकरता पंतप्रधानांनी हा बदला घेतला आणि त्याचं नाव ऑपरेशन सिंदूर आहे। या सगळ्या भगिनींकरता, भारतातल्या भगिनींकरताही पंतप्रधान मिळून असा भाऊ मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे, पण त्याचबरोबर ज्यांनी या ऑपरेशनमध्ये भाग घेतला किंवा सैन्य दलातल्या सर्व सैनिकांचं आपण सगळ्यांनी धन्यवाद दिलं तेवढं कमी आहे, त्यांना मी शतशः नमन करतो। आणि या सगळ्यांच्या बाबतीत, या नागपूर शहर, मध्य नागपूर, या सगळ्या जनतेच्या वतीने, हा कुठल्याही राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही, जनतेच्या वतीने मी त्यांचं धन्यवाद देतो। त्या बाबतीत मी बोलण्याची गरज नाही, ते सैन्य, पंतप्रधान, ते सगळे वरचे लोक बोलतील, बघतील। एक नागरिक म्हणून, मी आमदार न करता एक नागरिक म्हणून या सगळ्या हल्ल्याचं जे काही बदला आपण घेतला आपल्या सैन्याने, त्यांचं धन्यवाद देतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।